ऐका साहेब, ते माझ्या हातात आहे नाही ऐका. अहो ऐका हे बघा मी काय सांगतोय. ऐका तुम्हाला 4,28,000 टेंडर भरायला कोणी सांगितलंय पहिले सांगा. तुम्ही कसं टेंडर भरलंय? हे बघा एक मिनिट सगळे ऐका एक मिनिट ऐका. माझा हा तुमच्या बावडाकरांना पहिला प्रश्न हा आहे, तुम्ही या प्रशासनासोबत चर्चा करणार आहात का वाद करणार आहात? नंबर 1 ऐका एक मिनिट ऐका. तुम्हाला मी सांगतोय, टोल नाका म्हणजे अधिकृत शासकीय अधिकृत सरकार मान्य जो टोल आहे, त्यांच्या काही समस्या आहेत ते तुमचे सांगत होते. तुमच्या भावनेचा पण आदर केला गेला पाहिजे म्हणून प्रशासन इथं हे विसरू नका. या ठिकाणी सगळं प्रशासन या ठिकाणी आहे तुमच्या भावनेचा आदर करून. परंतु याचा अर्थ असा नाही की भावनेच्या आधारामध्ये लोकांना वेटीस धरावं. या ठिकाणी मेडिकलचा इश्यू आहे, या ठिकाणी वैद्यकीय इश्यू आहे, वृद्ध आहेत, याचा पण आपण विचार केला गेला पाहिजे. या ठिकाणी NHI, टोल प्लाझा, महसूल, PWD यांना मी बाहेर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांसोबत चर्चा केलेली आहे आणि वरिष्ठांसोबत चर्चा करून त्यांनी हे डिसिजनला पोहोचलेले आहेत की या संदर्भामध्ये तुमचा प्रॉपरचा टोल नाका माफ केला गेला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, तुमच्या शेती गेल्या त्या ठिकाणी जे काही कामगार आहेत ते तुमचे घेतले गेले पाहिजे, प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे ज्यांच्याकडे कुशलता आहे असे, बरोबर. आणि तुम्ही जर अकुशल लोक तिथे जात असाल तर ते होणार नाही. ऐका एक मिनिट. दुसरा विषय असा आहे, टोल प्लाझा हा आहे, ती एजन्सी पण आपलीच आहे, बाहेरच्या देशातली नाही. त्यांचा जो विषय होता जे आम्हाला अमाऊंट शास्त्राला भरावं लागते